श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे तुळजाभवानीची परडीची उत्पत्ती कशी झाली, त्याचबरोबर परडी कुणी घ्यायची, कोणाकडून घ्यायची, काय काय पथ्य पाळायचे हे सगळं सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता तुळजा महात्म्यामध्ये जर आपण बघितलं तर तुळजाभवानीच्या प्राकृत पोथीमध्ये आपल्याला असं आढळतं की तुळजाभवानीच्या अवताराआधी रेणुका मातेचा अवतार झालेला आहे आणि त्यामुळे रेणुका मातेकडूनच खरं तर परडीची उत्पत्ती झालेली आहे। पहिली परडी ही रेणुका मातेकडूनच आलेली आहे। आता ही परडी तुळजापूरमध्ये कशी आली तर तुळजापूरचे जे मानकरी होते कदमराव म्हणून, तर ते जेव्हा रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरगडावर गेले तर माहूरगडावर गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की आईची जी स्थापना आहे किंवा जी आठवण आहे ती आपल्या तुळजापुरामध्ये पण परडी पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं तर आदिशक्ती मातंगीची स्थापना तिथून त्यांनी उचलली आणि तुळजापुरामध्ये त्याची स्थापना केली। मग तुळजापूरमध्ये जर आपण गेलं तर तुळजाभवानीच्या दरवाजासमोरच मातंगीची त्यांनी स्थापना केलेली आहे। त्यामुळे तिथले स्थानिक आजही आपल्याला सांगतात की आदिशक्ती मातंगीचं तुम्ही दर्शन घ्या आणि मग तुळजाभवानीचं दर्शन घ्या। आता आदिशक्ती मातंगी म्हणजेच रेणुका माता। तर आदिशक्ती मातंगी म्हणजे रेणुका माता कशी आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगते। जेव्हा भगवान परशुराम आपल्या पित्याच्या सांगण्यावरनं म्हणजेच ऋषी जमदग्नी यांच्या सांगण्यावरून रेणुका मातेचा शिरच्छेद करायला जातात, तर तेव्हा तिथं त्यांच्यासमोर मातंगी स्त्री येते आणि आधी त्या मातंगी स्त्रीचा शिरच्छेद होतो आणि नंतर जमदग्नी ऋषी म्हणतात की तुला मी रेणुकेचा शिरच्छेद करायला सांगितला आहे, त्यामुळे आईचा पहिला तू कर। मग त्या रेणुका मातेचा सुद्धा ते तिथं शिरच्छेद करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर खुश होऊन जमदग्नी ऋषी त्यांना म्हणतात परशुरामांना की तू माझं ऐकलेलं आहेस, माझ्या चारही मुलांनी ऐकलं नाही पण तू माझं ऐकलं तर मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे, तुला काय वर मागायचा तो माग। मग त्याच्यानंतर भगवान परशुराम 3 वर मागतात की पहिला म्हणजे माझे जे भाऊ त्यांना तुम्ही मारलत तर त्यांना जिवंत करा, जी मातंगी स्त्री माझ्या आईसाठी आधी गेलेली आहे तर तिला जिवंत करा आणि माझी आई रेणुका आहे तर तिलाही तुम्ही जिवंत करा। तर अशा प्रकारे त्यांचे वर ते पूर्ण करतात। पण जेव्हा रेणुका माताला जिवंत करायची वेळ येते आणि मातंगी स्त्रीला, तर नेमकं काय होतं की मातंगी स्त्रीचं जे शिर असतं ते रेणुका मातेला जातं आणि रेणुका मातेचं शिर जे असतं ते मातंगी स्त्रीला लागतं आणि त्याच्यानंतर मग मातंगी स्त्री म्हणते की जमदग्नी ऋषींना की आता माझा तुम्ही उद्धार करा। तर मग ते सांगतात की तू काय कर, तू सौंदत्तीला जा, तिथं तुझं उदं होईल, यल्लम्मा म्हणून तू तिथं प्रसिद्ध होशील। आता यल्लम्मा म्हणजे काय तर कर्नाटक साईडला जर गेलं सौंदत्तीला तर तिथं यल्लम्मा देवी आहे, ती म्हणजेच रेणुका माता आहे। तर यल्लम्मा म्हणजे काय तर सगळ्यांची आई, यल्ल म्हणजे सगळ्यांची आणि मा म्हणजे आई, सगळ्यांची आई अशी ती यल्लम्मा आहे। आणि रेणुका माता म्हणजे काय, रेणुका मातेला ते सांगतात की तू माहूरगडावर जा आणि मग रेणुका माता माहूरगडावर जाते। त्यामुळे माहूरगडची जी रेणुका माता आहे तर ती म्हणजेच मातंगी आहे। जेव्हाही कधी तुळजाभवानीचा हवनकुंड पेटवतात की नाही होळीच्या दिवशी, तर तेव्हा पहिल्यांदा मातंगी देवीचं हवनकुंड पेटवतात आणि त्या निखाऱ्याने तुळजाभवानी आईचं हवनकुंड पेटवलं जातं। तर आदिशक्तीचा मान तिथं राखला जातो। त्यामुळे परडी जी आहे ती रेणुका मातेकडून आलेली आहे आणि मग ती तुळजापूरला आलेली आहे। आता खरं तर परडी ही रेणुका मातेचा जे अवतार आहेत तर त्या अवतारांनाच खरं परडी आहे आणि तुळजाभवानीच्या अवताराला म्हणजे बघा रेणुका मातेचा अवतार कुठले तर रेणुका, त्याचबरोबर मातंगी, यल्लम्मा, येडेश्वरी, यमाई हे सगळे तिचे अवतार झाले आणि भवानी मातेचे जे काही अवतार असतील तर त्या अवतारांनाच फक्त माळ परडी आहे। कोल्हापूरची अंबाबाई असेल किंवा काळूबाई असेल किंवा सप्तशती असेल तर ह्या देव्यांना परडी नाही आहे, या देवांना कोरडा आणि बांगड्या आहेत। तर जेव्हा कुणाला परडी घ्यायची असेल तर त्यांनी पहिल्यांदा हा विचार करा की परडी आपण का घेतोय, उगाचच कुणाला तरी दाखवण्यासाठी किंवा माझ्याकडं काहीतरी वेगळं आहे हे भासवण्यासाठी अजिबात परडी घेऊ नका। किंवा परडी आल्यानंतर माझं खूप चांगलं होणार आहे, नंतर माझ्याकडे भरभराटी येणार आहे, पैसे येणार आहेत, सोनं चांदी येणार आहेत, तर अशा विचारांनी कधीही तुम्ही परडी घेऊ नका। कुठल्याही जाणकार व्यक्तीला विचारा किंवा जे त्यातले तज्ज्ञ आहेत त्या व्यक्तींकडे जाऊन तुम्ही त्याचं मार्गदर्शन करा। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कधी परडी घेणार असाल तर त्यांना विचारा किंवा तुम्हाला कोणी म्हटलं की मी तुम्हाला परडी देतो किंवा देते तर तेव्हा त्यांना नक्की विचारा की मला तुम्ही परडी का देताय
आणि कशासाठी ही परडी आहे, किंवा ही परडी घेतल्यानंतर मी काय काय साधना केली पाहिजे. कारण काय होतं, परडी म्हणजे काय, तर तुम्ही पहिल्यांदा तर तुमचा अहंकार त्याच्यामागे गेला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे परडी घेतल्यानंतर माझ्यात काहीतरी वेगळी शक्ती आता आलेली आहे आणि मी कुणाचंही वाईट करू शकते किंवा खूप कुणाचं काहीतरी वेगळं करू शकते. तर हे मनातले विचार पहिल्यांदा तुम्ही काढून टाका आणि मगच तुम्ही ती परडी घ्या. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही परडी ज्या गुरूंकडनं घेणार आहात, तर त्या गुरूंना तुम्ही मंत्र साधना विचारा. कारण आजपर्यंत मी ज्यांना ज्यांना परडीविषयी विचारलं, की तुम्हाला कुठला मंत्र काही दिलेला आहे का, किंवा काही साधना तुम्ही त्याच्यामागे करता का, किंवा ही परडी तुम्ही कशी वापरता, कधी-कधी जोगवा मागता, तर हे कुणालाही सांगता आलेलं नाही. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, की आम्हाला गुरूंनी फक्त परडी दिली, पण त्याच्यानंतर आमच्याकडं ते गुरु आलेच नाही, फिरकलेसुद्धा नाही. आता सगळेच असे असतील असं नाही, तर काही लोकं असे जाणकार पण असतात, की जे तुम्हाला व्यवस्थित मार्ग दाखवतील, की परडी घेतल्यानंतर काय केलं पाहिजे, त्याचा पावित्र्य आपण कसं जपलं पाहिजे, हे ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडनं तुम्ही परडी घ्या. आता मला जेवढं माहिती आहे त्यातलं तुम्हाला सांगते, की यल्लमाची जर परडी तुम्ही घेतली, तर यल्लमाची परडी घेताना त्याच्याबरोबर त्याचं पावित्र्य कसं राखायचं, त्या देवीसाठी काय काय करायचं, नैवेद्य काय असतो, विटाळ वगैरे आला तर ती बदलायची का, आणि हे माहिती नसेल, हे जर झालं नाही तुमच्या हातनं, तर यल्लमा अतिशय कडक आहे. त्यामुळे ती कोपू शकते आणि ती कोपली तर तुम्हाला मग त्रास होतो त्याचा, आणि मग होत्याचं नव्हतं होतं आणि मग कळत नाही, की आपल्या बाबतीत हे काय चाललेलं आहे. त्याच्यामुळे परडी घेताना 10 वेळा विचार करा आणि मगच परडी घ्या. नाहीतर काय होतं, परडी घेतात आणि नंतर मग तुमचं थोडंसं जरा काही त्रास व्हायला लागला, की मग तुम्हाला असं वाटतं, की परडी आल्यानंतर मला त्रास व्हायला लागला, आणि मग तुम्ही ती परडी तिथंच कुठेतरी सोडून येतात. तर तसं करू नका. ती आई आहे, तिची तुम्ही अवहेलना करू नका, तिचं पावित्र्य राखा आणि परडी घेताना खरंच विचार करा, जाणकारांकडे जा. आणि हो, ह्याविषयी जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते. परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम.